सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीपूर्वी भंडारा पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्यापासून दिनांक 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत भंडारा जिल्हा पोलिसांकडून अचानकपणे वेळोवेळी ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले असून त्यादरम्यान जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला एकूण 73 नाकाबंदी पॉईंट नेमण्यात येऊन मोटर वाहन कायद्याखाली एकूण 1151 केसेस करण्यात आलेल्या आहेत. त्याच दरम्यान अभिलेखावरील माहितीगार गुन्हेगारांच्या घरी जिल्ह्यातील लॉजेसवर अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच हत्यार आणि NDPS कायद्याखाली गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या घरांची अचानकपणे झडती घेण्यात आलेली आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत भंडारा जिल्हा पोलिसांकडून अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध वॉश आऊट कारवाई करण्यात आलेली असून त्यामध्ये दारूबंदी कायद्याखाली एकूण 432 गुन्हे नोंदविण्यात येऊन 1,16,59,826 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार कायद्याखाली एकूण 30 गुन्हे नोंदविण्यात येऊन 5,05,099 रुपयांचा मुद्देमाल, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 7 आरोपितांविरुद्ध NDPS कायद्याखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच अवैध रेती उपसा वाहतूक करणाऱ्या एकूण 65 आरोपींविरुद्ध 29 गुन्हे नोंदविण्यात येऊन त्यांच्याकडून एकूण 3,44,56,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. याच कालावधीत समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रमाणात सुद्धा वाढ करण्यात आलेली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये 540 इसमांवर, कलम 128 अन्वये 10 इसमांवर, कलम 129 अन्वये 100 इसमांवर, कलम 93 मुंबई दारूबंदी कायद्याखाली 108 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 28 गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात येऊन 3 आरोपींना MPDA कायद्याखाली कारागृहात पाठविण्यात आलेले आहे. माननीय न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या एकूण 163 गैरजमानती वॉरंटपैकी 129 गैरजमानती वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. यापुढे सुद्धा भंडारा पोलिसांकडून निवडणूक काळात सक्रिय गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यात येऊन गुन्ह्यांवर आळा बसविण्याकरिता त्यांच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येणार आहेत. तसेच अवैध धंद्यांविरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात वॉश आऊट ऑपरेशन राबविण्यात येणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.